मी वयाच्या 17व्या वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे, परंतु राजकारणात सक्रिय होताना प्रामाणिक हेतू कायम कार्यरत राहिलो। सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करताना आपल्या नेतृत्वाखाली काम केले व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावर काम केले। याच पक्षात 20 वर्षे प्रामाणिक व एकनिष्ठ काम केले, परंतु तिथे आपल्या स्वाभिमानाला ठेस लागल्यामुळे व त्या पक्षातील चुकीच्या कार्यपद्धतीला कंटाळून तो पक्ष सोडला व गेल्या 2.5 वर्षापूर्वी आपल्यासोबत शिवाजी पार्क मुंबई येथे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश घेतला। तेव्हापासून आज तागायत पक्षात आपल्यासोबत आम्ही एकनिष्ठ व प्रामाणिक राहिलो, परंतु पक्षात प्रवेश केल्यापासून आम्हाला कोणतीही बैठकीला मेळाव्यास पक्षाच्या कार्यक्रमास बोलवले नाही। आजपर्यंत कोणतेही पद दिले नाही। कोणत्याही विकास कामासाठी आम्हाला 1 रुपयाचा निधी मिळवून दिला नाही। विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणुकीत आम्ही 1 रुपये न घेता निस्वार्थपणे पक्षाचे व महायुतीचे प्रामाणिक प्रचार केला। एवढे असताना देखील आम्हाला नेहमीच दुर्लक्षित ठेवले गेले। जर अशाच पद्धतीची वागणूक आम्हाला वारंवार मिळणार असेल तर आमच्या कामाचे मोजमाप होणार कधी आणि आम्हाला ताकदच मिळणार नसेल तर राजकारणात आमच्या अस्तित्वाला अर्थ राहणार नाही। आजपर्यंत आम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करताना स्वखर्चातून काम केले आहे, परंतु पक्षाकडे अथवा नेत्यांकडे कधीही हात पसरला नाही आणि निस्वार्थीपणे व प्रामाणिकपणे एकनिष्ठ काम करीत राहिलो। याची कदर होणार नसेल तर लाचारीने राहणे आमच्या रक्तात नाही। ज्यांची पात्रता नाही त्या लोकांना पक्षात महत्वाची पदे दिली गेली, त्यांना मान सन्मान दिला गेला। मग आमच्या वाट्याला उपेक्षा कशासाठी? महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना देखील निष्ठावंत कार्यकर्त्याच्या घरी पहाटे 3 वाजता गणपतीच्या पूजेसाठी जातात। यावरूनच शिंदे साहेब हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला किती जपतात व त्याला ताकद देतात हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे। परंतु सोलापुरातील शिवसेना पक्षात आम्हाला वाली कोणच उरला नाही, अशी अवस्था आहे। आमचे प्रश्न कोणाला सांगायचे आणि प्रश्न सांगितले तरी त्या दुर्लक्ष करून वारंवार खच्चीकरण करण्याचे प्रकार सोलापुरातील पक्ष संघटनेत सुरू आहेत। यामुळे आम्हाला न्याय मिळणार तरी कसा? यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करता आमच्या संयमाची व निष्ठेची चेष्टाच होणार असेल तर आम्हाला आमच्या भविष्यातील राजकीय अस्तित्वासाठी आमच्यासोबत असणाऱ्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही हा पक्ष सोडताना अत्यंत वेदना होत असताना देखील केवळ आमचा स्वाभिमान जिवंत असल्यामुळे व पक्षातील काही दलाली वृत्तीच्या घटकांमुळे हा पक्ष सोडण्याचा मी निर्णय घेत आहे व आपण माझा राजीनामा स्वीकारावा आणि माझ्यासारख्या अतिसामान्य कार्यकर्त्याला भविष्यातील दैदीप्यमान वाटचालीसाठी आशीर्वाद द्यावे हीच नम्र विनंती।